खेकडा मसाला संडे स्पेशल. मग उचल गरम हा. सुका खेकडे आणि यामध्ये वा त्याने व्यू मला कमी वाटले 1-2 तासात तर पूर्ण दिवस माझं मूड फुल डिप्रेशन मध्ये जातात. माका फोन करणार स्टोरी का ठेव, व्हिडिओ स्टोरी का ठेव. परत गाव कुठचा? कोकण. अरे वा. गाव सांग कुठचं? सांगली. तू? हा रोहा. तू? कुडाळ. अरे वा. आडनाव काय? आई शपथ भारी वाटतं. चला संडे स्पेशल गावात पण आणि मुंबईत पण आमचं एकच नाश्ता आंबोळी आणि चाय. आणि भावीजी सुरुवात केल्यानंच आणि मी आता सुरुवात करतोय. आणि आम्ही लेट उठलो आज संडे असल्यामुळे. भावीजी आणि मी वय ना भावी आज आमची सुट्टी आहे आणि भावीजीची पण. आणि भाई आणि वहिनी लवकर उठली त्यांच्यानी नाश्ता बिष्टा करून मोकळत. आणि आम्ही इथे 8:30ला उठलो होय ना भावी. जिया लवकर उठली 8 वाजता आणि मी 8:30ला. आणि भावी 8:30ला. तू 5 मिनिटं उशीर. तर मंडळी चला जेव्हा नाश्ता करू. चाय आणि आंबोळी. कसं टेस्टी? गाईस माझं खाऊन झालं आणि हे खाताय. जियाने लवकर नंबर आहे. उठायला पण लवकर नंबर आणि खायला पण लवकर. गोवाला बोललेलं ना काय की नवीन रंगात ते बोलायचं सांगू? भाभी जिया मम्मी हेल्प करतात. ते काय करतास? लसूण सोलतो. अरे वा. म्हणजे आज तुम्ही जेवण बनवणार, मदत करणार जेवण बनवायला. काका आला म्हणून. अरे वा. आज मी इलय म्हणून भाभी जिया जेवणाला मदत करणार. आणि काय स्पेशल? खेकडे. वा मस्तच. आणि काय टीव्ही बघत बघत हे करता? हां. आणि हे लसूण सोलूचं काम झालं ना की माझी आणि तुझी बेडरूम दाखवूया तुमची. हां तर भावीजी आपली बेडरूम माका दिलेली आहे स्पेशल मस्तपैकी. ती हे काम झाल्यानंतर तुमका दाखवणार. चला झालं काम? ओके चला चलो देऊन या. भावीजी आता लसूण सोलूचं काम झाला. मदत केली नाही मम्मी का? महिना केलास ना भरपूर मदत. आज खास काका इलो त्याच्यासाठी म्हणून जेवणासाठी हेल्प करतात. काका काय एकदम स्पेशल जेवण देण्यासाठी होय ना भाईजी? वा गुड. तर मंडळी चला माझं बेडरूम दाखवतो. म्हणजे भावीजीचा तो खास स्पेशल माका दिल्याने त्यांच्यानी. बाप्पा एडिटिंग करताय. ओके चलो भाई चल फॉलो मी. तर मंडळी म्हणजे मसूर फॅमिली एवढंच बघितलं असणार तरी पण मी पुन्हा दाखवतोय. हे माझं बेडरूम. माझं म्हणजे भावीजीचं बेडरूम आहे. तो माका खास दिल्याने 2 दिवस. हो ना. आणि मंडळी भावी जिया मी खाली झोपत होतोय आणि भावीजी का सांगतो तुम्ही बेडवर झोपा. भावी जिया बोलली नको काका तू वर झोप आम्ही खाली झोपतो. हा कसा काका आमच्या इतक्या गावावरून आलाय ना त्याच्यामुळे स्पेशल मला दिला आहे. थँक्यू हा भावी जिया. आणि आम्ही एसी लावून झोपतो रात्री. आणि मस्त मजा येत हा एसी लावल्यामुळे एकदम गाढ झोप लागता. आणि भावी जिया मस्त की झाडांका पाणी घातलेला बघ पळशी मस्तच आहे केलेला. आणि आज जरा ढगाळ वातावरण वाटतं ना. कालपासून ऊन होता. आज पूर्ण ढगाळ वातावरण वाटतं. आता 11 वाजले तरी पण एकदम वातावरण ढगाळ. आणि आजच सकाळी फोन येलो होतो. म्हणजे रोजच येतात गंधर्व आणि मी पण फोन करतोय. तर 2 दिवस झाले पाऊस भरपूर गावात पडता माहित आहे या भरपूर पडत आहे. चल मम्मीच्या पण गावात पडतं हो सांगत. ओके चलो उलटू धमाल. बटरफ्लाय जिया. मंडळी हे दमली टीव्ही बघून व्लॉग बघून. हे बघा आमचं आहे लावलेलं व्लॉग. तो बघतात कायाकिंगचं आणि हाय खातात. काय काय खातात? जांभळा लिची आणि हे काय नारळ.
वा मजा आहे तुमची. वाजले 12, भूक लागली. कारण आज जेवण बनवून वेळ होणार ना, तुम्ही ह्या खाऊन घ्यावा. आणि दीपाली हाय जेवण बनवता खेकडे, जो माझ्या व्लॉग मध्ये पण तुमका दिसतात. हे बघा दाखवतो, इकडनं दाखवतो. हे बघा दीपाली हाय खेकडे बनवता. माझ्या व्लॉग मध्ये पूर्ण व्लॉग, माझ्या व्हिडिओ मध्ये पूर्ण रेसिपी. रेसिपी आहे. विठ्ठल आपलं हलके फुलके दाखवत आहे. हे बघा. तर चला त्यांका पण नाश्ता करू देत, दीपाली पण काम करू देत. त्यांका हाय खावचा काम करू देत. काम असता, कधी माझं व्लॉग बघायचो, कधी विठ्ठलाचं व्लॉग बघायचो आणि व्ह्यूज वाढवायचे. ह्यांका वाटतं आम्ही बघितल्यानंतर व्ह्यू वाढणार, असं यांचा गैरसमज आहे. विठ्ठलाचं जास्त. भावीजी सगळ्यांच्या मोबाईलवर लावतो घरी. सगळ्यांच्या मोबाईल का लावून ठेवणार, 4 मोबाईलवर. व्ह्यू नाही, चाललो नाही व्हिडिओ तर लावून ठेवणार, व्ह्यू भेटू दे म्हणून. डिप्रेशन होऊन जाते. तर मंडळी माझं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा. व्ह्यू करा. बघा व्ह्यू कमी असले मी व्हिडिओ टाकलोय आणि त्या दिवशी 11:11 मी टाकते आणि व्ह्यू माग कमी वाटले 1-2 तासात, तर काय? पूर्ण दिवस माझं मूड खराब ऑफ झालं. झालं. फुल डिप्रेशन मध्ये जातात. मग माका फोन करणार, स्टोरी का ठेव, व्हिडिओ स्टोरी का ठेव, परत तुम्ही सर्वांनी टीव्हीवर लावा आणि बघा. पण एवढा की मी नवीन असून मला तर अजून वर्ष पण नाही झाला. मी भरपूर काय काय जणांचे ब्लॉग बघतोय. मी त्यांचे सबस्क्रायबर 300K 400K 200K आहेत आणि माझे आता 16,000, म्हणजे कालच बघितलं मी 16,012 झाले फक्त. तरी पण त्यांच्या मनात माझे लय व्ह्यू भारी असतात. तर थँक्यू सर्वांना. धन्यवाद, धन्यवाद. मी नवीन असून माझे व्ह्यू लय भारी असतात. आणि सबस्क्राईब पण करा फक्त बघा. हा सबस्क्राईब पण करा आणि विठ्ठलाचे 50,000 करून टाका. 100K आणि काकाला विठ्ठला- पार्टी दे ना. फटाके वाजतं तेव्हा फटाके वाजतात. वाजणार, लवकर होणार. हा. माझे वाजू दे मग सांगते. हा वाजले. आणि मी गेल्या वेळी पण मी बोललो होतं की 100Kचा एक वेगळा सेलिब्रेशन होता, तर वेगळा करणार होतो. आता मी सांगते मी सेलिब्रेशन करणार 100Kचा गावाकडे, पण मी माझ्या सबस्क्रायबरला इन्व्हाइट करणार सर्वांना. ये, जेवढे आम्ही जेवढे पण कोण येतील, subscriber. नक्की नक्की नाही. जेवढे सबस्क्राईब मी अगोदर 5 दिवस व्हिडिओ बनवणार आणि इल्यानंतर सांगणार की असं सेलिब्रेशन आहे किंवा जेवण ठेवलं, काही वेगळं नाश्ता बिष्टा ठेवायचा आणि सर्व हॉल वरती ठेवायचा. मी हो. माझ्या Hall वरती. सबस्क्राईब नाही गावाकडे मस्त गावाकडे हॉल घ्यायचंय. नाही हॉल बी नाही गावाकडे. गाव विलेज वाईफ. हा आमच्या वेळवाडीत हनुमान मंदिरच्या पटांगणावरती मोठं सेलिब्रेशन होणार. 5 किलोचं केक. कुठच्याच ब्लॉगरने केलं नसतं, पण मी करणार. तर guys, जेवण रेडी झालं आहे. घाबरत कशा का. वा खेकडा मसाला संडे स्पेशल. मग उचल गरम हा. त्याच्यातून खेकडे. सुका खेकडे एका आणि ह्याच्यात- यामध्ये वा आपल्या गावचे शेंगे आणि बटाटे आणि आज पंचपक्वान्न प्रॉन्स. आहे. आणि गावचे शेंगे समजलं ना. चला थोड्या वेळानं रेमटा व्हायचा, बरोबर ना. हा. यांचं काय चालू आहे. ये क्या है? ये क्या चालू क्या है? कट कट क्या चालू आहे इनका. अरे ती गुस्सा झाली गुस्सा झाली आहे. अच्छा भावीवर गुस्सा झाली आहे ती, कारण भावीने त्याला टीव्ही लावून दिली नाही, दुसरं चॅनल आता लावून. ही स्वतः बघते टीव्ही. आता नाही मगाशी, त्याच्यामुळे त्याला मगाशी गुस्सा. नंतर मी माझ्या बघ, हे याला बघ. रूम मध्ये बसली. रागावली की किती क्यूट दिसते. हो भारी वाटतं, भारी दिसते. Guys, बघ, रागवलेलं close. food चिंचवडी आहे. तर मंडळी चला तर थोड्या वेळ मस्तपैकी हवी काय रेमटा व्हायचा मस्त. चला सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि आता मस्तच ऊन पडलं. आता मस्त वाटतं जरा फ्रेश. आता वाजले 1 वाजलो वाटतं, 1 का 1:30 वाजले आणि आमची पंगत बसलेली आहे. भावी जिया फुल रेमटावणार आणि आजचं बेत मगाशी बघितलं असंच आणि नंतर मग जेवताना सांगेन. जेवण वाढूचं काम चालू हा. वाढून झाल्यानंतर मस्तपैकी रेमटावणार. तुम्ही हे खाणार ना डेंगी त्यांची. ह्या काय लावलास. माझं ब्लॉग लावा चला. हा, हे रिमोट घे. व्ह्यू वाढवा जबरदस्त होऊन जाऊ दे. एका हे मोबाईलवर एकदा बघितला कीच व्ह्यू असतो. असं आहे. हा अच्छा मला नाही माहित होतं. रोज बघायचं.
भाई फुल तयारीनिशी आमठावच्या भाई भूक लागली आहे माका जाम लागली आहे मगाशी तर खालो बिलो तरी जाम भूक लागली मंडळी. चला येवा जेव आजचो बेत भारीचा जबरदस्त बेत हा तो मी तुमका क्लोज मधनं दाखवते येवा. सो मेनू भरगच्चच असो हा आणि भूक पण अशी लागली आहे आणि पाणी पण सुटला. तर सुका खेकडा, त्याच्यानंतर सोलकढी, त्याच्यानंतर शेंगा बटाटा आणि कोळंबीची भाजी, त्याच्यानंतर खेकडा रस्सा, त्याच्यानंतर आंबोळी आणि राईस. मस्तपैकी असं भरगच्च मेनू हा. चला पहिला आधी सुका खेकड्यान सुरुवात करूया. भारी पडता जमत नाही रे का फोडू. भाई बोट जिया द्या कमान 2 तुकडे जोरदार हे तुटतच नाही इकडचं. दे मी बोट. हे भाई जिया फोडलं ना हा मस्त भरलेलो अरे हो हो जबरदस्त भरलेलो हा. गावासारखे लागतात काय? गावासारखे एवढे नाही लागणार टेस्ट, पण ते दीपालीने मस्त बनवलंय ना. गावासारखी नाही टेस्ट पण बघ मस्त भरलेले जियाक आमच्या सोलकढी आणि भात लय आवडता. म्हणजे हा हॉटेल मध्ये पण तेच. हॉटेलमध्ये पण दोघवली सोलकढी आणि भातच खातात. खेकडा रस्याची टेस्ट होती मस्त एक नंबर. जेवण आता या झोपून द्यायचा काय भाई आता ये झोपा. झोप येणारच हा. एक तास तरी जियाचे झोपूया. केस कापू का डोळ्यावर येतात होय ना जिया? दिसतात ना तुला खेकडो? हा दिसतंय. दीपाला काय आणलं? कांदो घे. भाई कांदा घे नको मी नाही खात. नको चालेल मी खातो. ए चला आम्ही जेवतो तुम्ही पण येवा जेव. चला तर नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग सर्वांका. आणि आता वाजले 7-7:30 वाजलेत आणि वारं तेवढं भारी सुटलो ना मस्तच वाटतं. आता आम्ही भावी कॅमेरामन आमचा आणि जिया भावी आणि मी खाली गेलो आणि मस्तपैकी इव्हनिंग वॉक करणार आणि मग घरी जाणार. चला Let's go. वारं भारी सुटलो अरे मस्त गार वाटतं एकदम ना. हा एकदम थंड वाटतं. आणि ते स्विमिंग पूल पण आहे काय? आता आंघोळ करून मजा वाटत नाही. आता जायला पाहिजे. हे ना घुसूया आतमध्ये. असं जाऊ शकतो. नको ते राहते. पण आपल्याला काम नाही तर कशाला. हा. हा झालं वाटतं टायमिंग सिटी वाजवतो. 7:30 झाली ना. आणि ते वरती 8 वाजताच बंद. काय व्ह्यू आहे guys. वरती आहे building आणि खाली आहे. भावीचे सबस्क्रायबर वाटतं भेटू देतो बेटा चे व्हिडिओज आम्ही बघतो. होय काय? रिसेंटली शिफ्ट झालेला त्या टाइममध्ये सिस्टर्स वगैरे आलेले. तुमची बिल्डिंग माहिती आहे मारी 17. मी तिथे आलेली खाली पण फ्लोर नव्हता माहिती तर मी डायरेक्ट आता कुठे झालं तुम्ही? खाली झालो. खाली झालं. इकडे काय फिरायला आलं होता? हा इथे त्या side. ओके ओके. आणि स्कूल कुठे इकडे? आमची होली एंजॉय. होली एंजल्स ना. आणि तू पावी होली एंजल्स ना? हो. हां 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 ओके. तुम्ही इकडेच ह्याच रेजिन्सीमध्ये राहता सर्व? हा. गाव कुठचा? कोकण. कोकण. अरे वा. गाव सांग कुठचं कुठचं? सांगली. सांगली. तू? रोहा. हा रोहा. रोहा. तू? मी कुडाळ. कुडाळ. अरे वा. आडनाव काय? वारंग. वारंग. ओके 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 मस्त. ओके चला. Guys, subscribe. तर मंडळी खाली इव्हनिंग वॉक केलं आणि भाभी जे म्हणतात की वर जाऊया, वर मस्त वाटतं म्हणून. तर भारीच वाटतं. जबरदस्त वाटतं ना. आई शपथ भारी वाटतं.
हे फक्त कशासाठी आहे? हे फक्त बसूसाठी आहे वाटतं. काय? हा, हे स्विमिंग पूल. हे आहे बसूसाठी रिलॅक्स संध्याकाळचा. आणि पुढे खेळतो बॅडमिंटन. गाईज स्विमिंग पूल आहे. काका, तू मोबाईल उडी जास्त मारशील? टाकशील मोबाईल स्विमिंग पूल मध्ये. काका तू उडी मारशील मग? मग इकडनं ना हा मारू शकतो मी. काय साईडनी माझा काका मारून दाखव नाही. चल दाखव. पण आता हे नाही ना, लोक हे करतील सोसायटीमध्ये हे बी. नाही तर मी मारू शकतो हे बघ आरामात. काय खोल आहे पाणी? खोल नाही आहे पाणी. खोल नाही हा? डोकं आपटे थोडं. नाही मारू शकत. मग आजकाल मरून नाही. खोल असतं तर 100% मारलं असतं. मारू काय पाण्यातच पडणार होतं. हा चला. काका हा व्हिडिओ व्हायरल झाला असा. काकाने आणले आमचा क्लब हाऊसचा स्विमिंग पूलला. व्हायरल. म्हणजे काकी तो असं ठेवायला म्हणजे मी मारली क्लब हाऊसच्या सेंटरची उडी. मग सगळे लोक उडून बघते. म्हणजे आमचं काय हा जाऊया? टेबल टेनिस. टेबल टेनिस नाही आपल्याकडे काका. जर बघू शकतो असं. इकडे आहे जाऊ शकतो. गेम झोन. चला इकडून जाऊया खाली. हा इकडून इकडून हा ना रोड. हा इकडून आले. इकडून काका पण काहीच खाली काकी बघायला गाडी पार्क केली आहे ना. आपण खाली इकडनं जाऊ शकतो.